नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील इयत्तांमध्ये तुम्ही बाष्पीभवन, आर्द्रता तसेच ढगांचे प्रकार याविषयी अभ्यास केलेलाच आहे. तरी आज आपण याविषयी पुन्हा उजळणी करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता इथे जर तुम्ही काही फोटोज बघितले तर त्याच्यामध्ये चित्रांचं जर निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की हवेची स्थिती कशी असणार आहे आणि ठिकाण कुठलं असेल. तर आता हे वर्गात गटचर्चा सांगितलेली आहे, ती पण आपण बघणार आहोत. आता बघा, पहिल्या चित्रामध्ये काय आहे, तर आता ऊन खूपच आहे, वारा वाहणे थांबले आहे, मला वाळूच्या वादळाची शक्यता वाटते आहे, लवकर घरात जाऊया. होय, मलाही तसेच वाटते, चला पटापट. बघा, मग आता ते दोघं जण एकमेकांशी बोलत आहे. मग याच्यावरून काय लक्षात येते की हे राजस्थान तर दिसतं आहे वाळवंट, हो की नाही. मग राजस्थानमधलं कोरड्या, आणि राजस्थान कसं आहे, कोरडं आणि उष्ण आहे. मग अशा उष्ण हवेच्या प्रदेशात येते आणि या हवेत बाष्प हे अत्यल्प असते. तेथील लोक बघा, त्यांनी सुती आणि सैल पेहराव ते करतात, हो की नाही. आता दुसऱ्या चित्रात बघितलं तर ते दोन जेंट्स एकमेकांशी बोलत आहेत की मित्रा, वातावरणात फारच उकाडा आहे. सोहम, हो रे, मी तर घामामुळे चक्क भिजलो आहे. म्हणजे आता याच्यामध्ये पण काय दिसतं आहे, तर दमट हवामान आहे तिथलं. म्हणजे साधारण मुंबईमधलं जसं असतं, तर मुंबई हे उष्ण आणि दमट हवेच्या प्रदेशात येते. तर तेथील हवेत बाष्पाचे प्रमाण जास्त असते आणि त्यातच जर आकाशात ढग, म्हणजे आकाशात जर काळे ढग जमले तर हवेतील उष्णता अधिक वाढलेली आपल्याला दिसून येते. आणि तिसरं चित्र जर तुम्ही बघितलं तर बघा, ती मुलं अक्षरशः छान आनंदाने बर्फात खेळत आहेत की मुलांनो इकडे या, पटकन स्वेटर घाला आणि नंतर खेळा. की आई थांब ना जरा, मला खेळू दे. मग आता ह्याच्यामध्ये काय होतं आहे, तर काश्मीर खोरे हे थंड आणि कोरड्या हवेच्या प्रदेशात आहे. मग तेथील हवेत बाष्पाचे प्रमाण अल्प असते आणि तेथील लोक हे पूर्ण अंग उबदार कपड्यांनी झाकतात. मग आपल्या लक्षात येतं की पहिल्या चित्रामधलं हवामान हे उष्ण आहे, दुसऱ्याच्यामधलं उष्ण आणि दमट आहे, म्हणजे दमट हवामान आहे, दमट आणि कोरडं वगैरे, आणि तिसऱ्या चित्रामध्ये थंड असे शब्द आपल्याला लक्षात येतात. मग सर्वसाधारणपणे हवेच्या स्थितीचं वर्णन करणारी हे सगळे विधानं आहेत, हो की नाही. आणि ती आपणही आपल्या नेहमीच्या वापरामध्ये करत असतो. आणि हवेचा दमटपणा तसेच कोरडेपणा आपण वर्षभरामध्ये देखील अनुभवत असतो. वाळवंटी प्रदेश, किनारी प्रदेश, पर्वतीय प्रदेशांमध्ये हवेच्या स्थितीमध्ये काही बदल आपल्याला कायमच दिसून येतात. मग आता हे जर वरचं तिन्ही चित्र बघितले तर त्याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात येतं, तर उष्ण, दमट, कोरडी, थंड हे सर्व शब्द हे हवेची स्थिती दर्शक आहेत. त्याचबरोबर त्यांची सांगड ही वातावरणातील बाष्पाशी होत असते. बाष्प हा घटक वातावरणात अदृश्य स्थितीमध्ये असतो, म्हणजे आपल्याला दिसत नाही ते बाष्प. आणि कोणत्याही ठिकाणची हवेची स्थिती जी असते ती स्पष्ट करताना बाष्प हा घटक प्राधान्याने विचारात घ्यावा लागतो. आणि मग एखाद्या ठिकाणी पर्जन्य स्थिती निर्माण होण्यासाठी वातावरणात बाष्प असणे हे आवश्यक असते. अगदी कोरडं हवामान असेल, हवा असेल, तर त्या ठिकाणी बाष्पाची निर्मितीही होत नाही. आणि आता आपण बाष्पीभवन म्हणजे काय हे बघणार आहोत. तर बघा, आता इथे कृती सांगितली आहे की हिवाळ्यामध्ये जर तुम्ही आरशाच्या काचेवर उच्छ्वास सोडला तर काय होतं, त्याच्यासमोर असं धुसर धुकं आपल्याला दिसून येते. हो, आता बाष्पीभवन म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. आता बाष्पीभवन ही पाण्याचे बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पात रूपांतर होते आणि बाष्पीभवनाची प्रक्रिया हवेची शुष्कता, तापमान आणि वाऱ्याचा वेग यावर आधारित असते. बघा, आता कोरडी आणि उष्ण हवा जर असेल तर काय होतं, बाष्पीभवनाचा वेग हा वाढतो. तसेच कोरड्या व थंड हवेतही बाष्पीभवनाची क्रिया ही सुरू राहते. या उलट अतिशय दमट हवा असताना बाष्पीभवनाची क्रिया मंदावते. आता वातावरणातील हवेच्या वाहण्याचा जो वेग असतो आणि हवेचे तापमान असेल तर त्या परिस्थितीत बाष्पीभवनाची क्रिया ही जलद होते. वारा कमी वेगाने जर वाहत असेल आणि हवा थंड असेल तर बाष्पीभवन कमी होते. मग आपण वाळत घातलेले जे काही कपडे असतात ते कोणत्या ऋतूत लवकर वाळतात, तर साहजिकच आहे, उन्हाळ्यामध्ये ते लवकर सुकतात. आणि कोणत्या ऋतूत कपडे वाळण्यास विलंब होतो, तर हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये. आणि त्याचं कारण काय, तर हवेमध्ये बाष्प असतं, त्यामुळे ते उशिरा, म्हणजे त्याला विलंब होतो. मग आता वातावरणातील आर्द्रता म्हणजे काय, तर हवेतील बाष्पाचे प्रमाण ही हवेची आर्द्रता असते. म्हणजे जे काही हवेत बाष्प असतं त्याचं किती प्रमाण आहे ते म्हणजे हवेची आर्द्रता असते. मग हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा हा आर्द्रतेच्या म्हणजेच बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. हवा जी असते ती विशिष्ट तापमानास विशिष्ट प्रमाणातच बाष्प धारण जी असते ती करू शकते. म्हणजे जसं हवा जसजशी थंड होते तसतशी तिची बाष्पधारण क्षमता जी असते ती कमी होत जाते. म्हणजेच जर गरम हवा थंड हवेपेक्षा जास्त बाष्प हे धारण करू शकते आणि एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्पधारण क्षमता
व बाष्पाचे प्रमाण हे आपल्याला सारखेच असलेले दिसून येते. आणि मग हवेची जी ही स्थिती असते त्या स्थितीला बाष्प संपृक्त स्थिती असे म्हणतात. मग आता इथे कृती तुम्हाला करायला सांगितलेली आहे की एक खोलगट असणारा ट्रे घ्या, चाळणी घ्या किंवा ट्रे किंवा चाळणी, आणि एक स्पंजचा तुकडा घ्या आणि ट्रेच्या सपाट तळभागावर खिळ्याच्या साहाय्याने छिद्र पाडा. जर चाळणी घेतली तर छिद्र पाडण्याची गरजच नाही. आणि मग ट्रे किंवा चाळणीच्या मध्यभागी स्पंजचा तुकडा तुम्ही ठेवायचा आहे आणि स्पंजमध्ये अजिबात पाणी नाही, म्हणजे अगदी कोरडा असेल याची खात्री करून घ्यायची. आणि स्पंजवर मोठ्या चमच्याने हळूहळू पाणी ओतत जायचं. आणि मग ते ओतलेलं पाणी जे आहे ते गटातील विद्यार्थ्यांनी किती चमचे ओतले याची नोंद ठेवायची. आणि मग स्पंज पूर्ण ओला होईपर्यंत चमच्याने पाणी त्याच्यावर ओतत राहायचं. आणि पुढे पाणी ओतत राहिल्यावर काय होतं, मग आता एका लिमिट नंतर काय होईल, त्या स्पंजची कॅपॅसिटी संपेल आणि पाणी हे स्पंजच्या बाहेर पडायला लागेल, हो की नाही. मग आता सुरुवाती स्पंजवर ओतलेल्या पाण्याचं काय झालं, त्याच्यामध्ये ॲब्सॉर्प्शन झालं. स्पंजवर पाणी ओतताना कुठला अंदाज केला तुम्ही की आता हे त्याच्यामध्ये ते ॲब्सॉर्ब होऊन जाईल. आणि ओल्या स्पंजवर आणखी पाणी ओतल्यावर काय झालं, अजून ते ॲब्सॉर्ब झालं. पण खूपच जास्त टाकल्यावर ते त्यातनं झिरपायला लागलं, म्हणजे बाहेर पडायला लागलं. मग यावरून आपण कोणता निष्कर्ष काढाल, तर बघा आता ही जर कृती केली तर त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण आपण कसं देणार, तर स्पंजचा तुकडा हा हवेप्रमाणे आहे असं आपण समजायचं. आणि स्पंजचा तुकडा किती चमचे पाणी शोषून घेतो, स्पंज पूर्ण ओला झाल्यानंतर मात्र पाणी थेंबाथेंबाने खाली झिरपते. मग किती चमचे पाणी टाकल्यावर स्पंजमधून पाणी झिरपू लागले हे नोंदीवरून सांगताही आपल्याला येते. म्हणजे स्पंजची पाणी धारण करण्याची क्षमता पूर्ण होते तेव्हा तो संपृक्त बनतो. याचप्रमाणे वातावरणातील हवेमध्ये असणारे बाष्प हे हवेच्या बाष्पधारण क्षमतेपेक्षा जर अतिरिक्त झाले तर पावसाच्या किंवा हिमाच्या स्वरूपात पृथ्वीवर आपल्याला पाऊस पडताना दिसतो. मग हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते. हवेचे तापमान जितके जास्त तितकी बाष्पधारण क्षमता ही अधिक असते. वातावरणात जसजसे जास्त वर जावे तसतशी हवा ही थंड होत जाते. आता हे तुम्ही पूर्वी पण शिकलेले आहात. आणि या नियमानुसार हवा जसजशी उंच जाईल तसतशी हवेची बाष्पधारण क्षमता ही कमी होत जाते. मग आता एक पुढे तक्ता दिलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीने बाष्पधारण क्षमतेमध्ये फरक पडलेला आहे. बघा आता आर्द्रतेचे मापन सामान्यपणे ग्रॅम प्रति घनमीटर अशा एककात केले जाते. म्हणजे कोणत्याही तापमानाला हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 0 ग्रॅम प्रति घनमीटर असल्यास ती हवा कोरडी असते. तर 30 अंश सेल्सिअस तापमानास हवेतील बाष्प 30.37 ग्रॅम प्रति घनमीटर असल्यास हवा बाष्प संपृक्त असते. मग आता इथे जर तुम्ही हा तक्ता बघितला तर याच्यात लक्षात येईल की विविध तापमानावर 1 घनमीटर हवेची बाष्पधारण क्षमता ही दिलेली आहे. मग आता तक्त्याचं जर निरीक्षण केलं तर बाष्पधारण क्षमतेतील फरक आपल्याला नोंदवता येईल. म्हणजे सपोज हवेचे तापमान हे -5 डिग्री म्हणजे -5 अंश सेल्सिअस असेल तर बाष्पधारण क्षमता किती असणार आहे, 3.26 एवढी असणार आहे. आणि मग बाष्पधारण क्षमतेतील फरक जो आहे तो काहीच नसणार आहे, तिथे दाखवला आता मायनसमध्ये असल्यामुळे. आणि मग 0 तापमान असेल तर 4.85, मग त्याचं बाष्पधारण क्षमतेतील फरक येईल 1.59 ग्रॅम प्रति घनमीटर. 5 अंश सेल्सिअस एवढं जर असेल बाष्पधारण क्षमता तर 6.80 त्याची बाष्पधारण क्षमता असेल हवेचे तापमान जर 5 अंश सेल्सिअस असेल तर. आणि मग बाष्पधारण क्षमतेतील फरक जो आहे तो किती, साधारण 1.95 ग्रॅम प्रति घनमीटर आपल्याला दिसून येईल. मग याप्रमाणे जर तुम्ही तक्त्याचं निरीक्षण केलं तर पुढे 10 अंश सेल्सिअस तापमान असेल तर 2.60 म्हणजे ते वाढत जाणार. त्यानंतर 15 अंश सेल्सिअस असेल तर 3.43, त्यानंतर 15 अंश सेल्सिअस असेल तर 3.43 आणि 20 अंश सेल्सिअस असेल तर 4.47, 30 अंश सेल्सिअस असेल तर 13.7 आणि 40 अंश सेल्सिअस. म्हणजे जसं जसं तापमान हवेचे तापमान वाढत जाणार तशी बाष्पधारण क्षमतेमधला फरक आपल्याला वाढत गेलेला दिसून येईल. आणि शेवटी 40 अंश हवेचं तापमान जेव्हा असेल तेव्हा 20.75 असं साधारण बाष्पधारण क्षमतेतील फरक आपल्याला दिसून येतो. मग एका घनमीटर हवेमध्ये 15 अंश सेल्सिअस तापमानावर 12.8 ग्रॅम इतकी बाष्पधारण क्षमता असते. मग तेवढेच बाष्प त्या हवेत जर असले तर ती हवा बाष्प संपृक्त आहे असं आपण म्हणू शकतो. मग हवेतील ही आर्द्रता निरनिराळ्या पद्धतीने आपल्याला व्यक्त करता येते.
मग आता निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय आपण बघणार आहोत. त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता ही काढली जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल सागरी भागात हवेची निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेपेक्षा अधिक असते. विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता ही जास्त असते, तर ध्रुवाकडे ती कमी होताना आपल्याला दिसून येते. आता इथे काही प्रश्न दिलेले आहेत, जर बघा आता तुम्हाला उत्तरं जमतायत का ती. आता हवेतील आर्द्रता कोणत्या ऋतूमध्ये जास्त असते, तर साहजिक हवेतील आर्द्रता पावसाळ्यात जास्त असते. त्यानंतर मानवी शरीरावर आर्द्रतेचा कोणता परिणाम होतो, तर आर्द्रतेमुळे घामाचे प्रमाणाने व श्वासोश्वासाचा वेग यांत वाढ होते. आणि आपल्या घरातील अन्नपदार्थांवर आर्द्रतेचा कोणता परिणाम होतो, मग ते काही तुम्ही निरीक्षण करू शकतात की पदार्थांवर बुरशी येते, हो की नाही. जसं ब्रेडवर पोळी वगैरे किंवा काही भाज्या वगैरे असतात त्या लवकर खराब होतात आर्द्रतेमुळे. कवकांची निर्मिती व आर्द्रता यांचा काय संबंध असेल का बरं, तर यांचा संबंध असतो. आर्द्रतेमुळे कवकांच्या वाढीस पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे आर्द्रतेमध्ये कवकांची वाढ ही आपल्याला झपाट्याने होत असलेली दिसून येते. आणि 5वा प्रश्न आहे, वाळत घातलेले कपडे लवकर किंवा उशिरा सुकणे यांचा आर्द्रतेशी संबंध कशा प्रकारे असतो, तर आर्द्रता कमी असल्यास वाळत घातलेले जे काही कपडे असतात ते लवकर सुकतात आणि आर्द्रता जर जास्त असली तर वाळत घातलेले कपडे जे आहेत ते उशिरा सुकतात. बघा आता पृथ्वीवरील जमीन आणि पाणी यांचं जर वितरण व ऋतुमान यानुसार सुद्धा निरपेक्ष आर्द्रतेमध्ये आपल्याला फरक पडलेला दिसून येतो. मग आता सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय, तर एका विशिष्ट तापमानास व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तरास हवेची सापेक्ष आर्द्रता असं आपण म्हणतो. आता सापेक्ष आर्द्रता ही टक्केवारीमध्ये व्यक्त केली जाते. म्हणजे जसं सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता छेदी बाष्पधारण क्षमता गुणिले 100. मग आता इथे काही उदाहरणं दिलेली आहेत, ते तुम्ही सोडून बघायचे आहेत. त्यावरनं तुम्हाला सापेक्ष आर्द्रता ही काढता येईल, हो की नाही. मग आता इथे एक हे दिलेलं आहे बघा की 20 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या बाष्प संपृक्त हवेचे तापमान अचानक 10 अंश सेल्सिअस झाले तर काय होईल. मग जर असं झालं तर तेथील हवेच्या सापेक्ष आर्द्रतेत अचानक वाढ होईल. परिणामी अतिरिक्त जे काही बाष्प असेल त्याचं सांद्रीभवन आणि घनीभवन होऊन त्या ठिकाणी पाऊस किंवा हिमवृष्टी ही होताना आपल्याला दिसून येते. मग आता तापमानामध्ये जो काही फरक असतो, तापमानातील फरकानुसार हवेतील बाष्पाच्या प्रमाणात सुद्धा आपल्याला फरक पडलेला दिसून येतो. त्याचबरोबर सापेक्ष आर्द्रता बदलते. साधारणपणे सकाळी व रात्री सापेक्ष आर्द्रता जास्त असते. दिवसा तापमान वाढल्यामुळे सापेक्ष आर्द्रता ही कमी होते. जर समुद्र किनाऱ्याजवळील तुम्ही प्रदेशात बघितलं तर सापेक्ष आर्द्रता ही जास्त दिसून येते, त्यामुळे तेथील हवा ही दमट असते. वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता ही कमी असते, त्यामुळे तेथील हवा आपल्याला कोरडी असलेली दिसून येते. आता पुन्हा इथे एक कृती सांगितलेली आहे, तर प्रेशर कुकरची जी शिट्टी असते ती काढून ठेवा. प्रेशर कुकरमध्ये थोडं पाणी घाला आणि प्रेशर कुकरला उष्णता द्या आणि हँडल असणारे एक झाकण घ्या. मग पाणी उकळू लागल्यावर काय होईल, तर प्रेशर कुकरच्या वर जेथून वाफ बाहेर पडते तेथे थोड्या अंतरावर झाकण धरा, म्हणजे ती शिट्टी काढून घ्यायची. आणि मग त्या झाकणावर काय दिसेल तुम्हाला, तर पाणी गरम झाल्याने पाण्याची वाफ होताना आपल्याला दिसून येते. आणि हीच वाफ जेव्हा थंड झाकणाला लागते तेव्हा गरम वाफेचे पाण्यामध्ये पुन्हा पाण्यात रूपांतर होते, त्यामुळे तेथे पाण्याचे थेंब आपल्याला जमा झालेले दिसून येतात. आणि आता अजून एक गट आहे वर्गातला, त्यांना पण एक कृती करण्यासाठी दिली की एका सपाट तळ असणारा काचेचा पेला घ्या की त्याचा बेस असा सरळ असेल आणि त्यामध्ये आता या पेलामध्ये बर्फाचे काही तुकडे टाका आणि आता हा पेला 2-3 मिनिटांसाठी खोलीत ठेवा. आता तुम्हाला काय दिसेल, तर थोड्याच वेळात पाण्याचे थेंब पेलाच्या बाह्य भागावर जमा झालेले आढळतील. मग आता हवेतील बाष्प थंड पृष्ठभागाच्या संपर्कात आले की त्याचे सांद्रीभवन होते व पेलाच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा झालेले आपल्याला दिसून येते. मग आता पहिल्या कृतीमध्ये काय झालं, तर कुकरमधील पाण्याची वाफ थंड होऊन सांद्रीभवनाने पाण्याचे थेंब निर्माण झाले आणि दुसऱ्या कृतीमध्ये हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन झाल्याचे आपल्याला दिसून आले. मग आता सांद्रीभवन आणि घनीभवन, म्हणजे त्यालाच घनीभवन असेही म्हणतात, म्हणजे काय ते बघूयात. आता वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या प्रक्रियेला सांद्रीभवन म्हटले जाते. तसेच वातावरणातील बाष्पाचे घनरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला घनीभवन म्हटले जाते. हवेचे तापमान कमी झाल्यास हवेची बाष्पधारण क्षमता ही कमी होत जाते.
हवेची सापेक्ष आर्द्रता जी असते ती 100% झाल्यावर बाष्पाचे सांद्रीभवन होऊ लागते. त्यावेळी हवा दवबिंदू तापमान पातळीला असणे आवश्यक असते. सांद्रीभवनासाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या बाबी आवश्यक असतात. मोकळ्या वातावरणात हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती म्हणजे धूलिकण, क्षार यांच्या भोवती ते होताना दिसते. मग दव, दहिवर, धुके हे जमिनीलगत असतात, तर ढग हे जमिनीपासून उंचावर आढळणारी सांद्रीभवनाची रूपे आहेत. तर आता आपण ढग आणि ढगांचे प्रकार पाहणार आहोत. मग आता ढग म्हणजे काय, तर ढग हा वातावरणात जास्त उंचीवर आढळणारा सांद्रीभवनाचा प्रकार होय. मग आता धुके आणि धुरके यांच्यामध्ये काय फरक असतो, तर धुके हे हवेतील निव्वळ बाष्पापासून बनते, तर धुरके हे हवा प्रदूषित असणाऱ्या क्षेत्रात धुके आणि धूर यांपासून बनलेले दिसून येते. वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती सांद्रीभवन होताना दिसून येते. सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण, हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजन विरहित अवस्थेत असतात. त्यामुळे ढग हवेत तरंगत राहतात. मग आता जर तुम्ही इथली आकृती जर बघितली तर सूर्याच्या उष्णतेने जमीन व पाणी तापते, पृष्ठालगतची हवा पण तापते आणि ती प्रसरण पावते व हवेची घनताही कमी होते. गरम हवा उंचावर जाऊ लागते. उंचावर जाताना हवेचे तापमान हे कमी झाल्यामुळे हवेची बाष्पधारण क्षमताही कमी होते. सापेक्ष आर्द्रताही त्यामुळे वाढत जाते आणि हवेतील बाष्पाचे जलकणांत व हिमकणांत रूपांतर होते. आता ही त्या हवेची दवबिंदू तापमान पातळी असते. हवेतील बाष्पाच्या प्रमाणावर सांद्रीभवन पातळी आपल्याला ठरलेली दिसून येते. दवबिंदू तापमान पातळी देखील उंची व बाष्प यांच्या प्रमाणावर आपल्याला ठरलेली दिसून येते. मग आता सांद्रीभवनामुळे काय होतं, तर वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात. हवेतील धूलिकणांभोवती ते एकत्र येतात आणि मोठ्या आकाराचे बनतात. त्यांच्या समुच्चयास ढग असे म्हणतात. हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे ते वातावरणात तरंगत राहतात. ज्याप्रमाणे पतंग उडवताना पतंगाने एक विशिष्ट उंची प्राप्त केल्यावर तो वरवर जाऊन तरंगतो, हो की नाही. आपण अगदी सोडून दिलं तरी ते तरंगत राहतो. त्याचप्रमाणे ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे ढग देखील हवेमध्ये तरंगताना दिसून येतात. तर समुद्र सपाटीपासून निरनिराळ्या उंचीवर वातावरणात ढग आढळतात. अति उंचीवर तयार होणारे ढग बहुधा सूक्ष्म हिमकणांपासून तयार झालेले असतात. आता बघा, ढगांमध्ये बाष्पीभवनाची व सांद्रीभवनाची क्रिया ही एकापाठोपाठ घडत असते. ढगांमधले जे काही जलकण असतात, जलकणांच्या आणि हिमकणांच्या सतत हालचाली होत असतात. पृथ्वीवर होणारी वृष्टी विशिष्ट प्रकारच्या ढगांमधनं होताना दिसते. आता बाष्पाचे प्रमाण जमिनीलगत अधिक असते. समुद्र सपाटीपासून उंचीनुसार बाष्पाचे प्रमाण हे कमी होत जाते. यामुळे कमी उंचीवरील ढग हे आकाराने मोठे असतात, तर जास्त उंचीवरील ढग हे आकाराने लहान असतात. मग आता आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार ढगांचे 10 प्रकार दिलेले आहेत. मग आपण या ठिकाणी बघणार आहोत की पहिला जो प्रकार आहे तो आहे सिरस, दुसरा आहे सिरोस्ट्रॅटस आणि तिसरा आहे सिरोक्युम्युलस. आणि मग यांची साधारण उंची जी आहे ती मीटरमध्ये या ठिकाणी दिलेली आहे. तर हे 3 जे आहेत, पहिले 3 7,000 ते 14,000 साधारण एवढ्या मीटर उंचीमध्ये आपल्याला ते आढळून येतात. जमिनीपासून एवढी उंचीवर ते असतात. त्यानंतर चौथा आणि पाचवा जो प्रकार आहे तो अल्टोस्ट्रॅटस आणि पाचवा जो आहे तो अल्टोक्युम्युलस. तर याची उंची जी असते ती 2,000 ते 7,000 मीटर एवढी साधारण जमिनीपासून असलेली आपल्याला दिसून येते. जर तुम्ही आकृती बघितली तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की कमी उंचीवरील ढग, मध्यम उंचीवरील ढग आणि जास्त उंचीवरील ढग. आणि आता त्यानंतर 6वा, 7वा आणि 8वा प्रकार जो आहे तो आहे स्ट्रॅटोक्युम्युलस. त्यानंतर आहे स्ट्रॅटस आणि 8वा जो आहे तो निम्बोस्ट्रॅटस. मग तो 2,000 पेक्षा कमी उंचीवरचे आपल्याला ते त्या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर आहे 9वा क्युम्युलस आणि 10वा जो आहे क्युम्युलो निम्बस. मग यांचा विस्तार हा कमी जास्त असू शकतो. हे जे आहेत शेवटचे 2 प्रकार जे आहेत. मग आता वातावरणात ढगांची वेगवेगळ्या उंचीवर निर्मिती होते. मग या ढगांचं जर नीट निरीक्षण केलं तर उंचीनुसार त्यांचे 3 मुख्य प्रकारात म्हणजे त्यांना केलेलं आहे, मुख्य प्रकार केलेले आहेत. मग ते ढगांच्या तळाकडील उंचीवर ठरतात की ढगांची उंची सुमारे 7,000 ते 14,000 मीटर दरम्यान असेल तर त्यांना अतिउंचीवरील ढग असे म्हणतात. म्हणजे जे पहिले 3 आहेत ते अतिउंचीवरील ढग आहेत. जर ही उंची सुमारे 2,000 ते 7,000 मीटर दरम्यान असेल तर त्यांना मध्यम उंचीचे ढग म्हणतात आणि 2,000 पेक्षा कमी उंची असलेल्या ढगांना कमी उंचीचे ढग असे म्हणतात. जर तुम्ही आकृती नीट बघितली तर तुमच्या ते लक्षात येईल. मग आता जास्त उंचीवरील ढग
हे ढग मुख्यतः हिमस्फटिकांचे बनलेले असतात. यांचे वर्गीकरण सिरस, सिरोक्युम्युलस आणि सिरोस्ट्रेटस या प्रकारांमध्ये केले जाते. सिरस हे मुख्यतः तंतुमय असतात आणि सिरोक्युम्युलस या ढगांचे स्वरूप लहान लहान लाटांच्या समुदायांसारखे आपल्याला दिसून येते आणि सिरोस्ट्रेटस हे वळ्या पडलेल्या चादरीसारखे दिसतात. यांच्या भोवती बरेचदा तेजोमंडल असते. त्यानंतर मध्यम उंचीवरील ढग, मग यामध्ये अल्टोक्युम्युलस व अल्टोस्ट्रेटस या ढगांचा समावेश होतो. अल्टोक्युम्युलस हे स्तराच्या स्वरूपात असून यातही तरंगासारखी रचना आपल्याला असलेली दिसून येते. बहुधा हे पांढऱ्या रंगाचे असून त्यात करड्या रंगाच्या छटा असतात. अल्ट्रोस्ट्रेटस ढग हे कमी जाडीचे थर असतात. यातून सूर्यदर्शन होऊ शकते, मात्र सूर्यदर्शन हे दुधी काचेतून पाहिल्यासारखे म्हणजे असे धुसर आपल्याला दिसून येते. बघा, आता इथे कृती करायला सांगितलेली आहे की ढगांचा आकार, रंग, उंची तुम्ही ऑब्झर्व करा आणि साधारणपणे तुम्हाला कोणत्या प्रकारचे ढग दिसले ती आकृती 3.8 जर बघितली तर त्यानुसार तुम्ही लिहू शकतात. आणि या ढगांपासून पाऊस पडण्याची शक्यता कितपत आहे हे पण तुम्ही सकारण सांगू शकतात. आता तिसरा जो प्रकार आहे तो कमी उंचीवरील ढग. मग यात 5 वेगवेगळे प्रकार केले जातात. स्ट्रॅटोक्युम्युलस या ढगात थर असतात. त्यांचा रंग पांढरा आणि ते धुरकट असा असतो. यात ढगांचे अनेक गोलाकार पुंजके आपल्याला आढळून येतात. स्ट्रेटस ढगांत देखील थर आपल्याला असलेले दिसून येतात. यांचा रंग जो असतो तो राखाडी असतो व तळाकडील भाग एक समान असलेला आपल्याला दिसून येतो. निम्बोस्ट्रेटस हे ढग जाड थरांचे असतात. गडद राखाडी रंगाचे असून यापासून रिमझिम पाऊस तसेच हिमवर्षाव हा होऊ शकतो. त्यानंतर क्युम्युलस ढग भूपृष्ठापासून 500 ते 6000 मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असणारे हे ढग आहेत. हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहांचा या ढगांच्या निर्मितीमध्ये हातभार लागतो. हे ढग अवाढव्य असून घुमटाकार असतात आणि ते करड्या रंगाचे असतात. क्युम्युलस ढग हे आल्हाददायक हवेचे निदर्शक असतात. या ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की त्यांचे क्युम्युलो निंबस ढगांमध्ये रूपांतर होते व पाऊस पडतो म्हणजे वृष्टी होते. आता क्युम्युलो निंबस ढग हे वैशिष्ट्यपूर्ण ढग वादळाचे निदर्शक आहेत. ते ढग काळ्या रंगाचे व घनदाट असून ते पर्वतकाय असतात. ढगांच्या माथ्याजवळील भाग ऐरणीसारखा सपाट दिसतो. या ढगांमध्ये गडगडाट होताना आपल्याला दिसतो आणि तसेच विजा देखील चमकतात आणि वादळी पावसासह कधीही गारपीटही होत असते. पण हा पाऊस फार काळ टिकत नाही. मग आता आकाशात असणाऱ्या सर्वात मोठ्या क्युम्युलोनिंबस या ढगांतून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो. या ढगांच्या वरच्या भागात धन व खालच्या भागात ऋण प्रभार असतो. म्हणजे त्यांच्या खाली जमीन ही नेहमी धन प्रभारयुक्त असते. म्हणजे आपण बघा की विजा कडकडायला लागल्या की आपण सेफ जागेवर जातो, सुरक्षित ठिकाणी, हो की नाही. भारांमधील फरकामुळे विद्युत प्रभार निर्माण होऊन विजेचा लखलखाट होतो व आकाश क्षणमात्र उजळते. विजेच्या सभोवतालची हवा विजेच्या अतिउष्णतेमुळे एकदम प्रसरण पावते व त्यामुळे मोठा गडगडाट ऐकू येतो. आणि इतर ढगांपेक्षा या ढगातून पडणारे पावसाचे थेंब हे मोठे असतात, कारण ढगातल्या ढगात थेंब खूपदा वर खाली हे फिरत असतात. ढगातल्या ढगात ते फिरतात. प्रत्येक वेळी ते आणखी पाणी जमवतात. त्यामुळे थेंब जे असतात ते मोठे होऊन इतके जड होतात की ते ढगामध्ये तरंगत राहू शकत नाही. आणि मग काय होतं, त्याचं वजन वाढल्यामुळे पावसाच्या स्वरूपामध्ये ते जमिनीवर येतात. कधीकधी ढगातील हवा फार थंड असते, त्यामुळे हे थेंब गोठतात व गारा स्वरूपात जमिनीवर येतात. यालाच आपण गारपीट म्हणतो. मग आता इथे आकृतीमध्ये की ढगांची वाहण्याची दिशा दाखवली आहे की क्युम्युलोनिंबस ढग जे आहे ते कशा पद्धतीने जोराने वाहताना दिसतात. आता इथे एक प्रश्न सांगितलेला आहे की हवेची स्थिती सांगताना सोबतच्या चिन्हांचा वापर कोठे केला जातो. मग या चिन्हांचा अर्थ काय चौकटीमध्ये तुम्ही लिहून दाखवा. मग आता पहिलं जे आहे ते ब्राईट सनी डे म्हणजे निरभ्र आकाश म्हणजे पावसाची अत्यल्प शक्यता असलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरं जर बघितलं चित्र तर त्याच्यामध्ये अंशतः ढगाळ आकाश आहे आणि पावसाची सर्वसाधारण शक्यता आहे. आणि तिसऱ्या चित्रामध्ये जर आपण बघितलं तर ढगाळ आकाश व पावसाची दाट शक्यता असलेली आपल्याला दिसून येते. आणि कधीकधी तर मित्रांनो ढगफुटी देखील होत असते की ढगफुटी हा एक वृष्टीचाच प्रकार आहे. जोरदार ऊर्ध्वगामी वाऱ्यांमुळे जमिनीकडे येणारे पावसाचे जे थेंब असतात ते आकाशातच थांबवले जातात आणि या थेंबांचे गारांमध्ये रूपांतर होते आणि त्यामुळे ढग काय होतात, जड होतात
आणि हे वजन ऊर्ध्वगामी वारे पेलू शकत नाही. मग अशा वेळेस मोठ्या गारांसह मुसळधार पाऊस पडतो. यालाच आपण ढगफुटी असे म्हणतो. आणि एखाद्या लहान किंवा विशिष्ट भूभागावर सुमारे 100 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो. मग हा प्रकार प्रामुख्याने पर्वतीय प्रदेशामध्ये आपल्याला आढळून येतो. भारतामध्ये हिमालयाच्या रांगात असलेल्या राज्यांमध्ये अशा प्रकारचा पाऊस आपल्याला पडलेला आढळून येतो. तर अशा पद्धतीने आज आपण बाष्पीभवन, आर्द्रता, ढग व ढगांचे प्रकार याविषयी आपण आज अभ्यास केलेला आहे. तर तुम्हाला जो काही स्वाध्याय दिला जाईल तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित सोडवावयाचा आहे.